मुंबईच्या पवईमधल्या ओलीस प्रकरणातील आरोपी संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे। दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यनं उपोषण केलं होतं। स्वच्छता मॉनिटर अभियानात सरकारनं पैसे थकवल्याचा आरोप रोहितनं केला होता। 12 जानेवारी 2024ला शासन आदेश काढून रोहित आर्य यांची प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर या अभियानाच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती। या प्रकल्पासाठी 20 कोटी 63 लाख रुपयांची तरतूदही झाली होती। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी प्रोजेक्ट लेट्स अंतर्गत रोहितवर होती। दरम्यान रोहित आर्यच्या मागण्या काय होत्या तेही आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। शालेय शिक्षण विभागानं स्वच्छता मॉनिटर अभियान गुंडाळल्यानं नुकसान झाल्याचा दावा रोहित आर्यचा आहे। 45 लाख बुडवल्याचा रोहितनं आरोप केलाय। आझाद मैदानात काही दिवसांपूर्वी या संदर्भात त्यांनी उपोषणही केलेलं होतं। तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊनही फायदा न झाल्याचा दावा रोहितनं केला। काही दिवसांपासून तणावात असल्यानं उपचार घेत असल्याची सुद्धा माहिती मिळतेय। दरम्यान या प्रकरणामध्ये दीपक केसरकरांनी आणि वर्षा गायकवाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। रोहित आर्य हे स्वच्छता मॉनिटर नावाचं त्यांचं एक कन्सेप्ट होतं आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं। तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस करणं हे चुकीचं आहे। मुलांना ओलीस ठेवून त्या ठिकाणी जे आहे ते आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे एक भयावह वातावरण तयार केलं, याला जर कोण जबाबदार असेल तर ते राज्य सरकार जबाबदार आहे। ठेकेदाराचे पैसे हे देण्याचं काम राज्य सरकारचं आहे, पण त्याचा परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य मुलांना सहन करावा लागत असेल, अशा बेजबाबदार सरकारला माझा प्रश्न आहे की आज कायदा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असताना अशा तऱ्हेने मुलांचं आयुष्याला त्या ठिकाणी जे आहे ते रिस्कमध्ये टाकण्याचं काम जे राज्य सरकार करते त्याचा या ठिकाणी मी निषेध करते। दरम्यान या सगळ्या प्रकरणांवरती शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण आलंय, तेही आपण पाहूया। अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क्सला शालेय शिक्षण विभाग आणि शासनामार्फत कोणतीही मान्यता प्राप्त नाही। स्वच्छता मॉनिटर उपक्रमाअंतर्गत शाळांना पैसे देण्यात आले किंवा शासन निधीचा वापर करण्यात आला असा पुरावा नाही। या घटनेचा कोणत्याही प्रकारे शासन किंवा शालेय शिक्षण विभागाशी संबंध नाही। स्वच्छता मॉनिटर उपक्रम शासनानं संमती न देता केवळ सामाजिक संस्थेच्या स्वरूपात राबवला होता। सदर प्रकरणी रोहित आर्य यांच्या संदर्भातील कोणतीही माहिती शासनाशी संबंधित किंवा त्यांच्या कार्यांशी निगडीत नाही। रोहित आर्य यांच्या अप्सरा एंटरटेनमेंट नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून या संस्थेने स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता शाळांकडून काही ठिकाणी रक्कम जमा केली, त्या संदर्भामध्ये पण काही कार्यवाही त्या ठिकाणी झालेली दिसते आहे। याचा संपूर्ण अहवाल आल्याच्या नंतर आपल्या समोर आम्ही तो ठेवू।